नमस्कार मंडळी, हे अक्षय युट्यूब चॅनलच्या नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन एक रेसिपी व्हिडिओ मी घेऊन येत आहे। आजची जी रेसिपी व्हिडिओ आहे ती आहे छोले विदाउट ऑइल मीन्स ऑइल फ्री छोलेची जी काही भाजी आहे ती आपण बनवणार आहोत। त्यासाठी छोले एक म्हणजे रात्री भिजत घातलेले अनुजाने। आता जस्ट त्याला धुवून घेतलेले आहे। त्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं या सगळ्या गोष्टी। आणि ही रेसिपी कढईमध्ये न बनवता आपण ही कुकर मध्ये बनवणार आहोत। चला सुरू करूया। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे अक्षय युट्यूब चॅनलला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला पहिल्यांदा सुरू करूयात कांद्यापासून। कांदा पहिल्यांदा थोडा मोठा चिरून घेऊ। आणि आमच्याकडे हे मशीन आहे, डीमार्ट मधून आणले। झालेला आहे कांदा चिरून, बारीक झालेला आहे चांगला। चाकूला थोडी धार नसल्यामुळे जरा टोमॅटोचा चेंदा मेंदा झालाय। त्यानंतर आहेत मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या। या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला लागणार आहे लसूण। मंडळी, आज आहे विजयादशमी। आमची जस्ट मागे तुम्ही बघू शकाल शस्त्रपूजन झालेलं आहे। आणि तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या किंवा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला, सगळं सामान जे काही आहे ते कट करून झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूयात। पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कुकर। त्यामध्ये काहीही न टाकता फक्त आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। बघूयात आपण पुढची प्रोसेस। पहिल्यांदा टाकूयात कांदा। तुम्ही बघू शकता आपण तेल वगैरे काहीच घेतलेलं नाहीये। भरपूर प्रमाणात असा कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला भाजावा यासाठी आपण त्यामध्ये आता थोडं मीठ टाकणार आहोत। तसंच मध्ये मध्ये थोडं पाणी देखील घालणार आहोत कांदा चांगला शिजण्यासाठी। थोडासा पिंकी झालेला आहे कांदा। तर त्यामध्ये आता लसूण घालूया। आता टोमॅटो टाकूयात। तर टोमॅटो शिजून बारीक होत आहे तोपर्यंत पाण्यात चहा पावडर घालून एक उकळी आणूयात, कारण की ते पुढे लागणार आहे आपल्याला। आता आपण यामध्ये छोले घालणार आहोत। तर काल रात्री भिजत घातलेले आणि आज सकाळी फक्त ते धुवून घेतलेत। छोले घालूयात आता। तर यामध्ये आता आपण ज्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालूयात, कारण त्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला। त्यामध्ये खडा मसाला घेतला आहे, तेजपत्ता, लवंग, जिरे आणि दालचिनी। दालचिनी थोडीच होती त्यामुळे दालचिनी थोडीच टाकतो। आणि मिरची जी काय आहे ते मिरचीचे देठ काढून आपण यामध्ये टाकणार आहोत। जरा मिक्स करून घेऊया। आपला चहा उकळला आहे। आता यामध्ये थोडं घालणार आहोत। तुम्हाला लागेल तेवढं घालू शकता चहाचं पाणी। हे फक्त आपण कलर येण्यासाठी घालत आहोत। आता मिक्स करून घेऊया थोडं। त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। छोले बऱ्यापैकी भिजतील, फक्त एवढं पाणी घालूया। येस, एवढं पाणी सफिशियंट आहे। जे काही मसाले आहेत, धने जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हे सगळ्यात आपण शेवटी घालणार आहोत। आता आपण कुकरला झाकण लावूयात आणि 5 ते 6 शिट्ट्या आहेत त्या करून घेऊयात आणि पुढची रेसिपी मी सांगतो पुन्हा।
आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे, जे आपलं बेसन असतं डाळीचं पीठ ते थोडं भाजून घ्यायचं आहे एका तव्यावर, कारण ते नंतर पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला लागणार आहे. तर ते आपण भाजून घेऊयात. तर चला 6-7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता ओपन करतोय कुकर. छोले चांगले शिजलेले दिसत आहेत. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. जे मगाशी आपण बेसन भाजून घेतलं ते बेसन पण थोडं टाकायचं आहे आणि मसाले घालून त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि थोडंसं पाणी लागलं तर आपण त्यातमध्ये घालूया. तुम्हाला भाजी जेवढी घट्ट हवी आहे तुम्ही तेवढं टाका बेसन. मी आणखीन थोडं पाणी पण घालतोय, मला थोडं पातळ हवं आहे. यामध्ये आपण मसाले घालतोय. ही आहे धनेपूड, ही आहे जिरेपूड, हा आहे गोडा मसाला, थोडा गरम मसाला आणि आपलं लाल तिखट. आणि आलं जे काही उभं चिरून घेतलेलं आहे ते आलं थोडं घालतो आणि हे मिक्स करूया. भाजीला एक 5 मिनिटं शिजवून घेऊ आणि नंतर आपली ऑइल फ्री छोलेची जी काही भाजी आहे ती रेडी झालेली आहे. ऑइल फ्री छोलेची भाजी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्हाला आवडली तर आणि इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा हे अक्षय YouTube चॅनलला. सो बाय, थँक्यू.